त्यानं घेतला माईक हातात. आता मला माहिती होती याला मंगलाष्टक येत नाही. आता लोकाला काय माहिती आता का नाही. त्यानं माईक धरला आणि म्या धोतर धरला. मला हाका जर गाणे म्हणला आणि दगडफेक झाली लोकांना सापडायचंच नाही आपण याच्या बरोबर म्हणून. त्यानं असा माईक धरला. अक्षदा मिळाल्या का सर्वांना हो हो मिळाल्या. रस्ता सुद्धा पाहून ठेवला पळायला. करायची का सुरुवात गुरुदेव सुरुवात करा. कक्का की को 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 कमका ग गा घी 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 चचा ची ची चू 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 चू. लागलं लग्न. ते सरपंच पळतच आलो माझ्याकडे. मला म्हणे गुरु कुठे आहे. मी म्हणलं गडबड झाली. ते सरपंच मला म्हणे काय विद्वान पंडित आणला. उभा महाराष्ट्र फिरलो पण आशे मंगलाष्ट कुठंच ऐकलं. याला दुर्दैव ज्याचं काहीच कळत नाही त्याला समाज मोठा समजतोय. विठाला विठाला नामचिंतन ही साधना. या अभंगामध्ये तुकोबार आहे. अनेक साधना असतील. कोण कोणत्या साधनेकडे चाललंय कोण कोणत्या साधनेकडे चाललंय. पण पदरात काय पडतं इतर साधनेनं. आपला नको तो वेळ वाया चाललाय खर्च होतोय. म्हणून नको ते साधन निवडत बसून आपला वेळ खर्च करू नका. संतांनी जो रस्ता दाखवला. एक स्वाभिमानाचं वाक्य बोलतो अंडरलाईन करून ठेवा. डोळ्यावर विश्वासाची पट्टी बांधा आणि वारकरी संप्रदायाची वाट धरा. विश्वासाची पट्टी बांधा वारकरी संप्रदायाची वाट धरा. शेवटचा काठ पंढरपूरचा पांडुरंग आहे. पडणार नाही तुम्ही. असू द्या ना पट्टी. पडणार नाही. रस्त्यानं चालत राहा. आणि जरी पडले तर उचलून घेणारा चतुर्भुज रूपामध्ये माझा जगाचा मालक असेल. म्हणून ही सगळ्यांना जाता येण्यासारखी संतांनी हा रस्ता दाखवलाय. मार्ग दावून गेले आदे. मार्ग दावून गेले आद. मार्ग दावून गेले आद. मार्ग दावून गेले गेले आधी दयानिधी संत दे. तेनेची पण ते चालू जाता. या रस्त्यानं तुम्ही जर गेले तर अडथळा नाही. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. नकळेची धनुर्धरा परंधाकारी हरपलो. निवृत्तीचा ज्ञान देव द्वैत सर्व निरसलो. इथं आल्यानंतर अशी प्रसन्नता तयार झाली. नाही तर प्रवासानं इतकं आल्यानंतर मी बाबाचं दर्शन घेतलं. म्हणलं गोळी खाल्ल्याशिवाय उभं राहता येणार नाही. पण इथं आल्यावर एक चैतन्य निर्माण झालं. हे वातावरण आणि सजावट पाहिली. परमार्थ करायचा तर असला वजनात करायचा. टंगळ मंगळ परमार्थ करायचा. म्हणून
म्हणून शिंदेकरांनो तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद थोडे आहे. याच रस्त्यानं चला. हा हे संतांनी रस्ता दाखवलेला आहे. या वाटेनं जा. ही खात्रीची वाट आहे, हामीची वाट आहे, भरवसाची वाट आहे. इतर साधना करणाराकडे देव लक्ष घालील का सांगता येत नाही. योग करणं, याग करणं, जप करणं, व्रत करणं, वैकल्य करणं, ध्यान करणं, धारणा करणं आजच्या काळात नाही योग होईल का आता. योगाची वाटा जे निघाल गा सुभटा तया दुःखाचा वाटा भागाला योग विधी येणे नो ही शिधी वायाची उपाधी योगा करता माणसाला 3 छटाक अन्न पुरे झालं. किती? आपलं नाश्त्यावर अर्धा किलो होत. आता बाबा पारायण असायचं आमच्या गणपती मंदिराला 250-300 लोक पारायणाला. अल्प उपहार म्हणायचे ना अर्धा किलो टेकून द्यायचे. ते आमचे राणी पाटील आले पा त्यांचा नाश्ता असायचा. असलं अर्धा किलो पोहे आणि तिडच ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवून झोपणार. आणि मग दुपारची सुट्टी झाली का व्यासपीठ चालकाने म्हणा उठा साधू संत पारायण झालं समाप्त तोंड धुवा गुळणा करा जाऊ पंगत आहे तिथं. मी म्हणलं हे बरोबर नाही गाड्या. दुसऱ्या वर्षी पत्रिकेला आम्ही काहीच नाही पोहे चहा हे म्हणलं काही नको पंगत बिंगत काही सगळं काहीच टाकलं नाही पत्रिकेला. आणि आदल्या दिवशी दौंडी दिली उद्या ज्याला पारायणाला बसायचं असं 7 वाजता आपलं पारायण सुरू होणार आहे. किती लोक आले असं व्यासपीठ चालक आणि मी आम्ही दोघच. मग आम्ही पारायण कसं ते पुढे म्हणायचे ओम नमो जाद्या मी म्हणायचो राहिलेलं पाहू द्या. दुपारची सुट्टी झाली नगरात आलो आमच्या तर ते दरवर्षी एक म्हातारा बसायचा. मी म्हणलं बाबा अहो पारायण सुरू झालं ना सुरू. अहो तुम्ही दरवर्षी बसतात बसले नाही यंदा काय आहे त्याच्यात. काय आहे त्याच्यात? पोहे नाही पंगत नाही काय चव आहे त्या पारायणाला. म्हणजे ज्याच्यात काहीच नाही ते पारायण बेचव. खाणारी माणसं आपण योग होईल कसा. काय आमच्या ते संभाजीनगरला होतो ते त्या दिवशी ते विनेकरी मला म्हणे बाबा आज 11 गुलाबजाम खाल्ले. मी म्हणलं कस काय म्हणे जेच बराबरी लागली पंक्तीला. मला एक गणित नाही कळालं अजून ही बराबरी पंक्तीलाच बरी लागती सप्त्याच्या. आणि आपल्या आपल्या घरात लावायची ना पाहुणे बोलून. काय काय माणसं का खाण्याकरता जन्माला आले का काय. ते का चोपदारानं तर 3 वाजता जेवायला बसलो 2 पंक्ती उठल्या तरी बसलेलंच होतं. ज्याचं अन्नदान होतं ते नम्र होतं त्याने हात जोडले म्हणे बाबा 3री पंगत बसली तुम्ही अजून बसलेले. ते म्हणे अजिबात बोलू नका आपण नेमाच्या बाहेर कधीच वागत नाही. खिशातून पत्रिका काढली आणि दाखवली जेवणाची वेळ 3 ते 6. खाणारी माणसं आपण योग होईल कसा. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण तेने नारायण दिन में. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिन भेटी तेने नारायण दिन भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे कीर्तन कलियुगा माझी करावे
हा बाकीचं खाणारी माणसं योग होणार नाही. पोरगी पाहायला जायचं होतं, पोराच्या बापाला जमन म्हणून चुलता पाठवला. आता चुलता गेल्यावर त्याला काय बाकी काही असो, त्याला गावरान तूप लय आवडायचं. आणि त्या दिवशी गावरान तुपाचा वास यायला लागला त्याला. अशी पंगत बसली, ते म्हणे आज तूप खायचा योग आला गाड्या जेवण. आणि तिजीला पाहायला गेली ती पोरगी वाढायला. ती पोरगी वाढीत वाढीत आली. तो म्हणे हे तूप खायचा योग आला, पण हा चमच्यामध्ये आडवा येऊन राहिला. कारण आता पहिल्यासारखे असे खोलग्याचे चमचे नाही राहिले तूप वाढायला. उत्तळ चमचे आले 120 अंशाचे. तुम्ही 5000 लोकांची पंगत वाढा, वाटी गहू भर कमी झाली तर पैसे मी देईल तुम्हाला. आणि मग ते पाहुणा साधा नव्हता. तो म्हणला काही हो पण तूप तर खाणारच गड्या. तो साधा नव्हता, तो शिंद्याचा होता. पोरगी जवळ आली, जिला पाहायला गेले होते तीच, आणि असं ते तूप टाकणार तर तितक्यात तो म्हणे अरे बापरे मला कशाला टाक. घाबरली ती नवीन पोरगी, दिली वाटी सोडून दिली. तो म्हणे आता जमलं. पण हा प्रकार पाहायला कोणी पोरीच्या बापान दरुजातून. पोरीचा बाप म्हणे आहेत एक तर त्या पाहुण्याला तूप चालत नाही, दिली या पोरीनं वाटी सोडून घ्या ते ताट उचलो. एवढा घोटाळा करून सुद्धा फायदा नाही. विठाला विठाला म्हणून नामच साधना, खाण्याचं बंधन नाही. बरं तुम्हाला तोंड धुवायलाच पाहिजे असं नाही, आंघोळ करायलाच पाहिजे असं नाही. आळंदीला मोठे बाबा अंथरुणावर उठून बसल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणायचे. नित्यनेम माणसाचा. उठल्याबरोबर रामकृष्ण हरी, दोष लागत नाही बरं का. न लगे आंघोळी तोंड धुवावे, म्हणून तोंड धुवायची. तुम्ही धुवूच नका असे अर्थ काढू नका, पण दोष लागत नाही. नामच साधना कुणी घ्या, केव्हाही घ्या, कुठंही घ्या, कसंही घ्या, इतकी सोपी. इथं सगळ्यांना अधिकार आहे. सकळांचे येते अशी नामसाधना. बरं आता परत इथं येतो बरं का. तुमच्या एक गोष्ट लक्षात आणून देतो, जरा इकडे लक्ष द्या. त्या मावशीला म्हणे एवढं ऐका आणि मग बोला पुन्हा. एवढंच, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एवढं ऐका पहा, हे लई महत्वाचं आहे. मी तुम्हाला असं विचारतो, हे जे शरीर आहे आपलं, हे पवित्र नाही, हे अपवित्र आहे. या शरीराला अपवित्रता मी बोलत नाही, मदाला असं सांगते आपल्या लेकराला, बाळा हा देह नाशिवंत मला पुत्राचा बाला, देह नाशिवंत मला पुत्राचा बाला, घातले रे कर्म कीटकांचा साधा, जन्म घातले रे कर्म कीटकाचा रव रव दुर्गंधी रे अमंगळातीचा बाधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळातीचा बाधा, हरिहरा शरण जाई गोविंद, शरण हरिहरा शरण जाई गोविंद, हरिहरा शरण जाई गोविंद, शरण जाई गोविंद, सो हम जो रे बाळा पर्यंत मदाले सा, सो हम जो रे बाळा मदालसा तो रे बाळा पडे मदालसा तो हा देह कसा आहे, नासकाय. बरोबर, नाशिवंत देह जाणारे सकळ. हे मर का आहे, नास का आहे, कुच का आहे. तुम्ही याला किती भारी भारी साबण लावा, किती महागाचे शॅम्पू लावा, किती दगडानं घासा, तरी सुद्धा कसे याला पवित्रता प्राप्त होत नाही. आता तो सध्या त्याच्यातच चाललेलं आहे, सौंदर्य प्रसाधने. आता आमच्या आंघोळी दुसऱ्याच्याच तिथे, आपला ग्रामीण भाग आहे, शहरी भागामध्ये त्या बाथरूम मध्ये इतक्या बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या. बाथरूम आहे का दुकान आहे तेच कळणं. आणि आपण कायला हात लावायचा, आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे, पाहिल्या म्हणून म्हणतो. असलं इथं जुन्या म्हाताऱ्या बसल्यात. मावशी मी तुम्हाला विचारतो,
तुमच्या काळामध्ये असं एवढले बाथरूम शॅम्पून पंपून टंपून असा चावटपणा होता. हे जुन्या म्हाताऱ्यांना विचारा, एक बादली काढायची विहिरीतून, डोक्यावरून टाकली, थोडी माती अंगाला लावलं, झालं स्नान. असलं एवढं काय. तुम्ही किती आता यंत्रयुगात चाललोय आपण सगळं. हो, आता बघा, पहिला काळ राहिला नाही. व्यायाम होता शरीराचा या जुन्या म्हाताऱ्यांच्या. अजूनही त्यांचे चेहरे पाहणं कसे टवटवीत आहे. 3-3 किलोमीटरहून पाणी आणलं की नाही मावशी? तुम्ही पाहिलं का जुन्या म्हाताऱ्याला कसं हसू आलं? त्यांना वाटलं बरं झालं नव्या झोळल्या. असलं पहिला काळ राहिला नाही. पापड लाटायचे, असं पोळपाट बेल नव्हतं. आता ते नाही, मशीन आलं, उंडा टाकला पापड तयार. चपाती बनवायची, मशीन आलं, उंडा टाकला दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायची, मशीन आलं, कणिक टाका पुरण टाका, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नाही, चहा द्या आणि पाणी द्या. फक्त घोटाळा एक, लाईट गेली तर मुक्काम. विठाला 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 मुळात हे अपवित्र. इथं आपण बोलतोय बरं का, याला पवित्र करायचं का? हो म्हणा, मी उपाय सांगतो. करायचं का पवित्र याला? अर्धवट नाही बरं का उपाय. काही काही माणसं उपाय सांगते पण अर्धवट. सापाखालची माती आणा, उरफाट्या पराचा कोंबडा आणा, मेलेल्या माणसाचे कपडे, सगळ्यांना करता येईल असा. पवित्र करायचं आणि दे तुम्हाला. ऐका एकाच मिनिटात. आता पहिली गोष्ट, या शरीराला जोपर्यंत तुळशीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत हे शरीर पवित्र होत नाही. तुळशीचा स्पर्श झाला का देहाला पवित्रता प्राप्त होते. आता तुळस एकदा गळ्यात आली आपल्या, माळ म्हणून धारण जर केली तर वियोग होऊ द्यायचा नाही. नाही तर 3 दिवस झाले माळ तुटली, द्वारा सापडा ना. हो, माळ आणि जानव एक सेकंद वियोग चालत नाही. जुने साधू संत ऋषी मुनी थोड्याशा मंजुळा घ्यायचे बरं का, आणि डोक्यात सोडायचे जटीत आपल्या. दवाखान्यात जर गेले आणि डॉक्टर जर म्हणला माळ काढा, तर तुळशीपासून वियोग झाला तर शरीर अपवित्र होईल. तुळशीपासून वियोग होऊ नये, मंजुळा जटीत सोडायचे. कारण डॉक्टर म्हणून माळ काढा, जटा काढा असं तर म्हणणार नाही. तुळशीपासून वियोग होणार नाही. आणि अजून स्वाभिमानाची एक गोष्ट सांगून जातो. पूर्व दिशेला तोंड करायचं आणि स्नान करायचं. तुळशीच्या माळेवरून अंगावर पाणी पडलं रे पडलं. माळकऱ्यांकरता सौभाग्याची गोष्ट सांगतो, जगातल्या तीर्थाचं पुण्य पदरात पडतं माळकऱ्या. इतकी ताकद तुळशीच्या माळेत आहे. आता तुळस ही सामान्य नाही, ती साक्षात भगवंताची प्रिया आहे. बर, लक्ष्मी आहे. आवळा आणि तुळशीची उत्पत्ती एकाच वेळेला शिवपुराण. आवळा आणि तुळस आणि एक वेली प्रगट झालेली, तिन्हीचाही जन्म एकाच वेळेला झालेला. अमृताचं सिंचन केलं होतं देव लोकांनी ज्या वेळेला ते वृंदा, ज्या वेळेला तिची राख, त्या राखेवरती तिथून जन्म झालेला. आवळा आणि तुळशी सारखेच आहे, दोन्ही पवित्र बरं का मानलेली. अगोदर आवळ्याचा जन्म आहे आणि नंतर तुळस. बरं, आता तुळस ही लक्ष्मी. आता आपल्या घरामध्ये जर समजा ताळमेळ लागत नसेल, माझ्या भाषेत खडे खालतीन पाखरवरती, म्हणजे सुनाचं सासूचं जमणं, मुलाचं आईचं जमणं, पोराचं बापाचं जमणं, त्या माणसाने एकच करायचं. तुळशीच्या काड्या घ्यायच्या, 21 पौर्णिमेच्या दिवशी गावरान तुपात भिजत टाकायच्या, संध्याकाळी दिवा करायचा आणि ओवाळायचं, पांडुरंगाच्या पुढे बसायचं आणि आरती करायची. युगे 28 विटेवर योगा. पांडुरंगाची नसल येत तुम्हाला आरती, पौर्णिमेचा दिवस ध्यानात ठेवा बरं का. आणि नसल पांडुरंगाची तर महादेवाची लवथवती विक्राळा. नाही महादेवाची येत ज्ञानोबरायाची आरती ज्ञानराजा. नाही ज्ञानोबरायाची येत गणपती बाप्पाची म्हणा. नाही गणपती बाप्पाची येत यंडो सल्पांचे 2 थेंब घ्या. आता याच्यापेक्षा काय सांगणार आहे. महाराष्ट्रात जन्माला येऊन जर आरतीच पाठ नसल, मी तर म्हणतो त्यान जगूच नाही. बघा तुम्ही एक 5-6 पौर्णिमा करून मला तुळस सांगायची साक्षात लक्ष्मी. कोणाकडे थांबते विचारा ना, तर ती लक्ष्मी सांगते. मी त्याच्याकडे थांबते ज्याचा रोजचा काहीतरी नित्य नियम आहे. लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ तया जवळे, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. लक्ष्मी वल्लभ तया जवळे.
काय आवडत नाही तिनं सांगितलं मी तिथं थांबते जिथं नित्य नियम आहे, नित्य नियमावर परत येतो मी. पण लक्ष्मीला कोणाकडे राहत नाही ते एकदा पाहू. कोणाकडे राहते हे पाहिलं आपण, कोणाकडे राहत नाही ते पहा. लक्ष्मी देवाला सांगते कुचैलिनम दंतमलोपधारिणम बभवासिनम निष्ठुरभासिनम सूर्योदयं चास्तमिते शयानं विमुञ्चते श्रीते चक्रपाणी. मी देवा तुम्हाला सोडील बर का कधी हे जर अवगुण आले तर. कोणते कोणते अवगुण? कुचैलिनम एवढं घरी न्या कामाचं आहे तुमच्या. काय हे कुचैलिनम? लक्ष्मीची प्रत्येकाला गरज आहे की नाही? इथं बसलेल्या प्रत्येकाला गरज आहे. मला सुद्धा कशाला झाकू? प्रत्येकाला लक्ष्मी, ज्याची तिजोरी भरलेली आहे त्याला सुद्धा लक्ष्मी हवी आहे. मग कोणापासून लक्ष्मी लांब जाते तर सांगते लक्ष्मी का ज्या कुचैलिनम. हे कुचैलिनम काय भानगड आहे? घरामध्ये स्वच्छता असावी. इकडं सांगतो बरं का, तुमच्यापेक्षा इकडं पटकन कळ. तुम्ही बहिणी माझ्या, हा नाही नाही लाडक्या कशा परवडतील चोपदार मला? लाडक्या कशा नाही? तुम्ही बहिणी मी भाऊ तुमचा. झालं ना आता, कारण भाऊ म्हटल्यावर थोडस जरा राग येणार नाही तुम्हाला. घरात स्वच्छता असावी. खराब वास घरातून कधीच येऊ नये. काय करायचं ते शेंट मारा, नाही तर काय करायचं ते करा, पण घरामध्ये खराब वास येऊ नये आपल्या घरातून. लक्ष्मी नाराज होते. दुसरी गोष्ट, स्नान झाल्यानंतर कालचे पारशे कपडे आज घालायचे नाही. लक्ष्मी नाराज होते. धूत वस्त्र असावी, पाण्यातून पिळून घाला. बरं, तिसरी गोष्ट, वस्त्र फाटके नसावा. फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. तुम्ही म्हणाल मग गरिबानं काय करायचं? दुसऱ्या कपड्याचं थिगळ जोडता येतं. पण मला वाटतं आता फाटके कपडे गरिबाचे नाही. नाही मी पुढचं नाही बोलणार काय. आम्ही मुंबईत त्या दिवशी होतो ना विकास दादा ना, आमचा एक मित्र भेटायला आला मला. याचा मंत्रालयात कामाला आहे. ते लाल दिवा आला. मी म्हणलं आपला काय कोणाला धक्का लागला नाही काय नाही, गाडी कीर्तनात कशी काय आली बा. आणि मग ते गाडीतून उतरलं आणि माझ्याकडे आलं. आता ते मी पाहिलं त्याच्या दोन्ही गुडघ्यावर पॅन्ट फाटलेली. मला वाटलं काय उतरताना खोसाटा बिसाटा लागला असं. आणि मी आल्यावर त्याला म्हणलं काय लागलं का तुला? पण मला एक शंका का दोन्ही गुडघ्यावर सारखीच कशी फाटली. तर त्याने मला, त्याला वाटलं आता एवढ्या लोकात कसं बोलायचं. ते जवळ येऊन मला म्हणला लय माग राहिला. कोण? मी. त्याने मला एक वाक्य लय गोड वापरलं. मला म्हणला फाटक्या कपड्याची किंमत जास्त आहे. फाटक्या कपड्यावर लक्ष्मी नाराज असते. कुचैलिनम. आणि देवपूजा करत असताना शक्यतो नऊवारी असावा. काष्टा, माफी मागून बोलतो, कर्मकांड वाटेल तुम्हाला, पण विषयाच्यात आलेला आहे तो मांडावा लागेल. बरं, सोहळा आणि उपरणं सांगितलेलं आहे देवपूजे करता. फार झालं तर साडी आपल्या महाराष्ट्राचा आहे ते, पण इतर ड्रेसवर केलेल्या पूजेचं इतकं देखील पुण्य तुमच्या पदरात पडणार नाही. कुचैलिनम. लक्ष्मी नाराज असते. बरं, याच्या पुढचं घ्या, जास्त टाइम घालवत नाही. दंतमलोपधारिणम. मळक्या दातावर लक्ष्मी नाराज असते. बरं, लक्ष्मी कोणावर नाराज असते? एवढं जरी घरी नेलं तर कीर्तनाचा सार झाला माझ्या. मळक्या दातावर लक्ष्मी नाराज असते. अर्थात ज्याला व्यसन असतं त्याचे दात मळके असतात. आणि दुसरी गोष्ट, दात घासताना या बोटाने घासायचा विधी नाही, मध्यमा या बोटाने. जुने म्हातारे बघा मधल्या, जाऊ द्या मी कशाला सांगत बसलो, ब्रश आले आता, बोटाचं कुठं काम आहे. पण कधी प्रसंग आला तर मधल्या बोटाने दंत धावन. दंतमलोपधारिणम. त्याच्या पुढचं बाबुवासिनम. जास्त खाणारावर लक्ष्मी नाराज असते. चला याच्या पुढचं. याच्यात एक बारकावा आला. मला असं वाटतं तुमच्या पुढं मांडू का नाही, मी थोडा संभ्रमात आहे, कारण मी मांडून तुम्ही ऐकणार नाही. काय करू सांगू? चहा पिणारावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून म्हटलं होतं तुम्ही ऐकणार नाही. तेवढं सोडून सांगा.
आपल्याकडं इथं भजन होतं ना, भजन मंदिरात भजन होतं ना, आपण एक अभंग म्हणतो पहा, अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. अरे देवाचं नाव अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. पण मला एक शंका आहे अजून, देवाचं नाव जर इतकं गोड आहे तर भजनी मंडळाला चहा लागतोच कशा? साधकाला चहावर जे सांगितलं विज्ञान, चहा शरीरामध्ये 3 गोष्टीची गरज आहे. 1 झोप असावी, 2 भूक असावी आणि 3 ब्रह्मचार्य असावा. चहा झोप उडवते 1, चहा भूक उडवते 2, आणि माफी मागतो, चहा पिणाराचं ब्रह्मचार्य आपोआप नष्ट होतं. विठाला विठाला म्हणून बबवासिनम, त्याच्या पुढचं निष्ठुर भाषिनम, कठोर बोलणाऱ्यावर लक्ष्मी नाराज असते. म्हणून तर ज्ञानोबरायानं सांगितलंय, साच आणि मवाळे मी तुले आणि रसाळे, शब्द जसे कल्लोळामृताचे रे. मधुरा वाणी बोटी तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे बाब पोटी. मधुरा वाणी बोटी तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे बाब पोटी. हे मधुरा वाणी बोटी तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे बाब. हे मधुरा वाणी बोटी तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे बाब पोटी, तुका म्हणे झालं लक्ष्मीचे अवगुण एकच राहिला शेवटचा आता. सूर्योदयम चास्तमिते शयानम, सूर्योदयाच्या वेळेला आणि आस्ताच्या वेळेला जो झोपलेला असतो त्याच्यावर लक्ष्मी नाराज असते. बरं शेवटचं, काही काही म्हणाल आम्ही नुसतं पडलेलं राहतो, लोंडाकल्याला सुद्धा चालत नाही. आता काही म्हणून बाबांना चहा बंद सांगितला, कॉफी पिऊ, हे बिडी सोडून चिली मोड नाही. लक्ष्मीला हे इथं लक्ष्मी नाराज असते, त्यांच्याकडे लक्ष्मी नित्य नेमन. आम्ही आलो परत तिथं बरं का. ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि मुखामध्ये हरी नामाचा पाठ असेल त्याचाच देह पवित्र बनतो. पवित्र तो होय देह त्याचा पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय. हे हरी पाठ कीर्ती मुख्य जरी गाय, पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय. हरी पाठ कीर्ती मुख्य जरी गाय, पवित्रची होय, देह त्याचा पवित्रची होय, देह त्याचा. म्हणजे गळ्यात माळ घातल्याशिवाय नामचिंतन केल्याशिवाय देहाला पवित्रता प्राप्त होत नाही. भगवंताचं नित्य नियम करता नित्यनेम प्रत्येकाचा असावा बरं का. काहीतरी सकाळी उठल्या लगेच काही गाय छापावं लागती, आणतो ना नित्यनेमच नाही. आता नाही सुटत म्हणल्यावर रामकृष्ण हरी तरी म्हणा घेताना पापातलं पुण्य होईल ते. बरं हे तरी बरे काही काही याच्याही पुढचे अंथरुणावर उठून बसले का लय जग बिघडलं, लय दुनिया नाचली, लय जग बिघडलं, लय दुनिया नाचली. जग काहीच बिघडलं नाही, पहिला तू सुधार. जग कुठं बिघडलंय? तुम्ही तुमच्या मोटरसायकलचं स्टँड बाहेर करा आणि गावात गाडी टाका, भेटणारा प्रत्येक माणूस सांगतो स्टँड बाहेर आहे. जगाला वाईट कसं म्हणतात? फक्त या नजरेनं चांगल्या लोकाला पहा, समाज चांगला दिसेल. आपण वाईट पाहूच नका. म्हणून त्या दिवशी छोटे माऊली फार गोड बोलले होते का, लोक म्हणते आळंदी बिघडली. बिघडल कशी? सिद्ध साधकाचे स्थळ, सर्व तीर्थाचे आहे ती मूळ, आणि वास केल्या यथाकाळ महादोष हारती.
असं ते ठिकाण आहे. म्हणून आपली पाहण्याची नजर चांगल्या लोकाला, चांगल्या गोष्टीकडे आपलं लक्ष ठेवा. समाज चांगला, नित्यनियम असावा जीवनामध्ये. कुंती मातेचा नित्यनियम होता. कुंती माता महादेवाची भक्त आहे. पांडव सुद्धा महादेवाचे भक्त आहे. आणि कुंती मातेचा असा नियम होता, महादेवाला पाणी टाकल्याशिवाय पाणी सुद्धा पित नसायचे. आजही हस्तिनापुरापासून 20 किलोमीटरच्या अंतरावर एक आशिवपूर नावाचं गाव आहे बाबा. महादेवाचं स्थान आहे. आणि तिथे एक गुफा आहे. त्या गुफेत एक बोर्ड लागलेला आहे का ही गुफा हस्तिनापुराकडे जाते. म्हणजे कुंती माता 20 किलोमीटर दर्शनाला यायच्या. काय नित्यनियम होता जीवनामध्ये. आणि वनवासाच्या काळामध्ये ज्या वेळेला पांडव असताना परीक्षा घेतली महादेवाने, एक दिवस कुठंच महादेवाचं स्थान नाही. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, पाणीच पिणं कुंती माता. काळजी पडली भीमाला. आता भीम म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात वर्णन, सगळ्यात आडदांड खादाड माणूस. भीमदादा म्हणला आपली आई पाणी पिली नाही तर कसं होणार. ए आई तुम्ही बसा, मी आलो म्हणलं कुठंतरी जंगल आहे, ऋषीमुनी साधू संत, महादेवाचं स्थान 100% असणार. आणि मग गेले ते. जातात पाहतात भीमदादा कुठंच महादेवाचं स्थान नाही. पण भीमाने एक डोकं चालवलं. जुन्या काळामध्ये घडे होते, घडे हांडे, वरच्या बाजूला चिचकुळा आकार असायचा त्याला. आणि मग तो घडा पालथा घातला, त्याचं तोंड मातीत गाडलं आणि त्याला बेलाने आणि फुलांनी सजवलं. असलं गोड सजवलं, असं वाटायला लागलो काय नवरदेवाची का काय महादेव. तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, लगे दुल्हा सा दिलदार सावरे. असला सजवलेलं आला. ए आई, अरे म्हणजे काय महादेवाचं स्थान आहे. कुणीतरी पूजा करून गेलेला आहे. चालले पळतच. कुंती माता गेली, पाहिलं, म्हणले काय महादेव रे. आणि हा पाहिल्याबरोबर कुंती मातेनं पाणी टाकलं, पूजा केली, बेलाची पानं वाहिले. बेलाच पान वाहिल्याशिवाय महादेवाची पूजा होत नाही बरं का. मग बेलाचं पान वाहिलं, कारण महादेवाला, शंकराला माझा, महादेवाला माझा आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. बड़े भाव के साथ दोनों हाथ उठा के ताली बजाते हुए सभी गाएंगे, ताली बजाते हुए
कुंती मातेनं अशी पूजा केली. पूजा आटोपली. कुंती माता काय म्हणली, भीमा अरे सगळ्या महादेवाची पूजा करत आले, मला नाव कळाले, पण हा महादेव कोणता आहे? भीम म्हणे आई हा गडेश्वर महादेव. आणि आजही ते पवित्र स्थान आहे बरं का, गडेश्वर महादेव. पांडवांनी भीमानं स्थापन केलेलं. अहो हा लय भोळा बाबा आहे महादेव, श्रीमंताचा नाही गरीबाचा देव आहे. इतका भोळा बाबा आहे. बाबळी खाली बसला बाबळेश्वर महादेव, लिंबा खाली बसला लिंबेश्वर महादेव, बेला खाली बसला बेलेश्वर महादेव, पिंपळा खाली बसला पिंपळेश्वर महादेव, वडा खाली बसला वटकेश्वर महादेव. लईच भोळा बाबा आहे हा. याला दरवाजाच नाही. पहिली गोष्ट हा मोकळ्यात बसलेला असतो. किती वाजता जा, बंधन नाही. इतर ठिकाणी लय अडचणी, आरती चाललेली आहे, नैवेद्य दाखवायचा, इथं तसं नाही. बरं कोणत्या वेळेला जा महादेवाकडं, ज्या वेळेला जाल ती वेळ पवित्र दर्शन करता. इतका भोळा बाबा. विठाला विठाला झाला मग नित्य नियम जसा कुंती मातेचा. आता उद्यापासून एक नित्य नियम कोणता, विष्णू सहस्रनामाचा पाठ वारकऱ्यां करता. पण काही काही म्हणते आमची जरा संस्कृत होबडती. एक काम कर, नारायण नाव घे 1000 वेळेला, तुला विष्णू सहस्रनामाचं पुण्य मिळेल. महाराज लईच मोठं नाव हो देवाचं, 4 अक्षरी, याच्यापेक्षा लहान नाही का? ए ऐका आता, विष्णू सहस्रनामाचं घुसळण करून एक नाव काढलं, 3 अक्षरी, ते नाव घे. काय होईल? नित्य नियम तर होईलच, पण अविनाशी स्वरूपाला तू प्राप्त होशील. असं नाव आहे 3 अक्षरी. कोटी गवदानम ग्रहणेषु काशी गोविंद नाम न भवेची तुल्य. इतकं पवित्र आहे बघा नाम भगवंताचं. त्याच्याकरता या मनाला, माझ्या मनाला याच्यापेक्षा लहान नाही का एखादं? काय माणसं आळशी असतात रा. बरोबर एक काम कर, महादेवानी जपलंय असं राम नाव सगळ्यात सोपं, ते घे. याच्यापेक्षा लहान नाही का? मग त्यांनी एकच करायचं, नाशिक रोडला रेल्वे स्टेशनला जायचं आणि झेलम एक्सप्रेस पुढे झोपायचं. आता रामपेक्षा लहान काय राहिलं? इतकं नाम सोपं पहा. बरं माझा निर्णय ठरला गाड्या. आता तुम्ही म्हणता नित्य नियमात असावा राम नाव, कोणतं का होईना मी नाम घेणार, पण माझी एक अडचण आहे, कुठं घ्यायला पाहिजे ते? वनात जावं लागेल का? वनात जायची गरज नाही. तुझ्या कर्तव्याच्या दृष्टीनं तू जिथं राहतो असलत करा जे ते असलत करा जे ते असलत करा असलत करा
चडी एक आवाज आहे. ते कधी कधी असं वातावरण राहतं, नाही तर काही ठिकाणी गेल्यावर आगा गा 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 अशी गाठ पडती. माझं काय नाही, विकास दादाला पहिल्यापासून माहिती, ग्रामीण भागात गेलं की त्याच्यात गेलं की त्याच्यासारखं, आणि क्लासिकल लोकात गेलं की मग त्याच्यात गेल्यावर त्याच्यासारखं. ॲडजस्टमेंट म्हणतात त्याला, करायलाच पाहिजे, आपल्या आपल्यात करून घ्यायचे ॲडजस्टमेंट. मला त्या जालन्याला कीर्तन होतं बरं का, आणि छत्रपती संभाजीनगरला एका लग्नाच्या पत्रिकेत नाव होतं आशीर्वादात. ॲडजस्टमेंट सांगतो तुम्हाला, आणि त्या पत्रिकात नाव होतं आशीर्वादात. तुमच्याकडे आहे की नाही कुणास ठाव, लग्नाच्या पत्रिकेत असा एक आशीर्वादाचा कॉलमच असतो, आणि त्याच्यात महाराज लोकांची नावं. म्हणलं आता आपलं नाव टाकलेलं आहे, म्हणलं मग जाता जाता नवरीच्या बापाला भेटून तसंच पुढं निघू. मी गाडीतून उतरलो, मंडपाच्या दारात गाडी लावली, आणि त्याला काय आनंद झाला कुणास ठाव. नवरीच्या बापाला लई मोठ्याने ओरडला, काय तायडीचं भाग्य म्हणावं, तू आलात लग्नाला. अरे मला येणारच होतो ना, आलात काय, तुला एवढा आनंद व्हायचं कारण काय ते पहिले सांग मला. म्हणे खरं सांगू का, जे नियोजित काका होते मंगलाष्टक म्हणण्याकरता ते काय आले नाही, आणि मला प्रश्न पडला होता आपल्या तायडीच्या लग्नात मंगलाष्टक म्हणणार कोण. मला म्हणे बरं झालं तू आला. आता जबाबदारी तर मोठी टाकली, पण मला दोनच येते, मंगलाष्टक दोनच येते मला. एक हे येत, गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा, हे एक येत. आणि अजून एक येतं मला ते ब्रह्मसूत्रामध्ये. शेवटचं कुठे येतं मला, शेवटला एक असतं चौदार कोणतं शेवटला, वा वा वा, अजून आठवणीत हो. आली लग्न घटी, ते कुठे येतं मला. मी मला आता काय करावं, पण आमचा एक मित्र होता कुलकर्णी आडनावाचा. कुलकर्णी म्हणजे कोण, नवरीच्या बापाला म्हणलं अरे मी एकटा नाही ना, मी त्याला घेऊन आलो. म्हणलं आपला मित्र आहे ना कुलकर्णी. कुलकर्णी म्हणल्यावर नवरीच्या बापानं 5 फूट उडी आणली मंडपात. काय भाग्य, साक्षात ब्राह्मण देवता लग्नात. नवरीच्या बापाचं तोंड तिकडं झालं, आणि त्यांनी मला असा जोरात चिमटा घातला. मला म्हण तुला तरी 2 येते, मला एक येत नाही. मी मला आता बरं ते मला काय काळजी करू नको, मी करतो ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट सांगतोय बरं का. तिकडं तोंड झालेलं त्याच, आणि असली सुंदर सिस्टीम होती आपल्या निखिल भाऊ सारखी. त्यानं घेतला माईक हातात. आता मला माहिती होती याला मंगलाष्टक येत नाही, आता लोकाला काय माहिती आता का नाही. त्यानं माईक धरला आणि मी धोतर धरला. मला हाका जर गाणे म्हणला आणि दगडफेक झाली, लोकांना सापडायचंच नाही आपण याच्या बरोबर म्हणून. त्यानं असा माईक धरला, अक्षदा मिळाल्या का सर्वांना, हो हो मिळाल्या. रस्ता सुद्धा पाहून ठेवला पळायला. करायची का सुरुवात, गुरुदेव सुरुवात करा. कक्का की को 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 कमका ग गा घी 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 चचा ची ची चू 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 चू. लागलं लग्न. ते सरपंच पळतच आलो माझ्याकडे. मला म्हणे गुरु कुठे आहे. मी म्हणलं गडबड झाली. ते सरपंच मला म्हणे काय विद्वान पंडित आणला. उभा महाराष्ट्र फिरलो पण आशे मंगलाष्टक कुठंच ऐकलं. याला दुर्दैव, ज्याचं काहीच कळत नाही त्याला समाज मोठा समजतोय. विठाला विठाला नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जे ते ते ते. बरं नाम चिंतन करण्याकरता कोणी घ्या बंधन नाही. बरं केव्हाही घ्या, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. बरं इथं दोष नाही, येईल तैसा बोल रामकृष्ण. किती सोपं आहे पहा बरं. आणि जिथं असाल तिथं तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीनं तुम्ही जिथं आहे ना त्याच्याकरता कुठं वनाला जायची गरज नाही. आणि उलट अजून पुढं बोलतो, ज्या क्षणी तुम्ही देवाचं नाव घेतलं किती वर्षांनी देव तुमच्याकडे लक्ष घालतो.
महिन्यानं का दुसऱ्या दिवशी? अहो ज्या क्षणी तुम्ही नाव घेतलं ना, गोळी घेतल्यानंतर 15-20 मिनिटं प्रक्रिया व्हायला वेळ जातो, पण इथं नाव घेतल्याबरोबर त्या क्षणाला भगवान म्हणता आता तुझी चिंता तू करायची नाही, तुझी चिंता मला, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. माऊलीची एक गोड ओवी आठवली मला. ते कवटोनी जे क्षणी अनुसरले गा माझी येवणी, तेव्हाची तयाची चिंतावणी मजची पडेगा, मजची पडेगा. हे मला थोडा गायचा नाद आहे बरं का मधून मधून. विठाला विठाला म्हणून नाम साधना सर्वश्रेष्ठ सांगितली. देवापेक्षा सुद्धा देवाचं नाव मोठं आहे. ज्या बाबाच्या दरबारात आपण बसलेलो, या बाबांनी काय केलेलं आहे? हनुमंतरायानं नाम भक्तीचा प्रचार आणि प्रसारच केला. हनुमंतराय कोणाचा अवतार आहे? महादेवाचाच अवतार आहे. मला वाटतं एक शंकर स्वयं केशरी नंदन, हेही नाही पटलं. अजून महाभारतामध्ये युद्ध सुरू झालं बघा, कोणाचं? कौरव आणि पांडवाचं. पांडव किती? 5. आता पार्टीत बदल नाही करायचा. सांगते कुंती कृष्णाला, कर्ण हा पांडवा पहिला, कर्ण हा पांडवा पहिला, कर्ण हा पांडवा. हे सांगते कुंती सांगते कुंती कृष्णाला, कर्ण हा पांडवा पहिला, कर्ण हा पांडवा पहिला, कर्ण हा पांडवा पहिला. आता ही बोलायची कल्पकता आहे, पण पांडव 5 फक्त सांगितलं होतं कुंती मातेला, तुझं गणित बिघडू देणार नाही, एक तर अर्जुन राहील किंवा मी, 5 जशाच्या तसे राहतील. विषय निघला म्हणून सांगतो. पांडवाचे नाव जरी घेतले सकाळी सकाळी तरी जीवाला लाभ आहे. नामच चाललेलं आहे ना आपलं. पांडवाचं काय लाभ आहे? धर्मवर्धते युधिष्ठिर कीर्तनेन, पाप प्रणश्यती वृकोदर कीर्तनेन, शत्रुर्विनश्यती धनंजय कीर्तनेन, माद्री सुतो कथया न भवंती रोगा. नकुल सहदेवाचं नाव घेतलं मोठाले आजार होत नाही. बर, धर्मराजाचं नाव घेतलं माणूस धार्मिक बनतो. भीमाचं नाव घ्या, पाप नष्ट होतं. अर्जुनाचं नाव घेतलं, शत्रू त्रास देत नाही. काही काही माणसाला लई त्रास असतो बघा, त्याने सकाळी सकाळी अर्जुनाचं. काही माणसं सरळ माणसाला त्रास देणारे असतात. इथं नाही आपल्या भागात तसं, आमच्या भागातलं बोलतो, तिकडचं आमच्याकडचं. काय 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 गावात माणसंच असे असते ना, ते का नरकाला जाण्याकरता जन्माला आले का काय कुणास ठाव. काहीच्या खिशातच काडीची पेटी राहते, संगच राहते. त्याला गाव हिजलेलं चालतच नाही. गाव हिजलेलं दिसलं, पेटवलं. हे गाव पेटवणाऱ्यांनी आधी आपली घरं सुधरवा. अरे येऊ द्या ना गावाला एकत्र, कधीतरी होऊ द्या गावचा विकास. हे तरी बरे. काहीच्या गळ्यातच खलवाता राहतो, दिवसभर दुसरं कामच नाही, फक्त कुटायचं. मला म्हाताऱ्या माणसाच्या गप्पा ऐकायचा नाद आहे जरा, मी चोरून ऐकत असतो. पारावर जर बसले अशा पुढ्या सोडिते, काही आणते ते. एक जण तर म्हणे बा आमुषाची रात 10-10:30चा टाइम, आणि आपला पूल नाही का, पूल त्या पुलाजवळ मांजर होय, बोक्या होय, बैल होय, करुडू होय, आणि एकदा तर भलं मोठं असं काळं खप. काहीच दिसाना. बरं झालं माझ्या हातात गज होता, वारे गजा. दुसरा माणूस भीत ना तिथे गेल्यानंतर, ते काही पुढ्या सोडते. दुसरा तर म्हणे हे काहीच नाही. आपल्या मळ्यातली रामकाठी पाहिले का, रामकाठी, त्या रामकाठी खाली एक दिवस असे लांब लांब केस,
झाडीत झाले झाडीत झाडे. दुसरा म्हणे ए देव असल देव. तिकडं त्यानं प्रवारा नदी सोडली, चंद्रभागेचं वाळवंट सोडलं, याच्या रामकाठीखाली कायला मरायला काशी करायला देव जाईल. ते काही पुढ्या सोडी ते. मग सकाळी सकाळी पांडवाची नावं बरं का. पांडव प्रातस्मरणीय, जीवाला लाभ होतो. विठाला विठाला. आणि मग कौरव पांडवाचं युद्ध ठरलं. अर्जुनाने जर कर्णाच्या रथाला बाण मारला तर कर्णाचा रथ 1000 योजन मागे जायचा. आणि कर्णानं अर्जुनाच्या रथाला मारला. वा वा, काय टायमिंग वर बाण सुटलं. तर अर्जुनाचा रथ किती मागे जात होता, फक्त जागेवर हलायचा. अर्जुनानं बाण मारला का 1000 योजन कर्णाचा गेला. देव काहीच बोलत नव्हता. पण कर्णानं बाण मारला आणि अर्जुनाचा रथ हल्ला का देव म्हणायचा शाबास कर्णा. अर्जुन म्हणे यार काय तू त्याच्या रथाचा अंतर पहा आणि माझ्या रथाचं पहा, तू का काय फुटला बिटला का काय. देवा त्याचा रथ कुठे. देवाने सांगितलं अर्जुना तू अजूनही पाठीमागे नेऊन घातला कर्णाचा रथ, त्यात नवल नाही, कारण त्याच्या रथावर कर्ण एकटा आहे. पण तुझा रथ जो हालतो ना, तुझ्या रथावर तू एकटा नाही, जगाचा दाब तुझ्या रथावर आहे. कर्णाची शक्ती इतकी विशाल आहे, जगाच्या दाबाला हलवते. कोण आहे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत तो शंकरो, सारथी सारंग धरू अर्जुने सिगा. कोण आहे हा. ध्वजस्तंभावरी वानरू कोण आहे म्हणे मूर्तिमंत शंकरू. एवढा दाब तुझ्या रथावर आहे, पण कर्णाची शक्ती विषय. माझा भाग एवढाच होता, फक्त हनुमंतराय महादेवाचा अवतार आहे. हनुमंतरायनं साधना कोणती केली हे पाहत होतो आपण. हनुमंतरायापासून शिकायसारखी गोष्ट एक विषय निघला त्या बाबाच्या दरबारात आहे. पहिली गोष्ट हनुमंतरायाकडून एक शिकायचं, नामचिंतन करत असताना लय प्रचार करायचा नाही. एवढं नामचिंतन केलं, एवढं नामचिंतन केलं. पंढरपूरला जाऊन आल्यावर लय दांगोडा करायचा नाही गावात. पंढरपूरला गेलो गेलं पुण्य सांगत कशाला फिरला. 3 गोष्टी माणसानं झाकायच्या. कोणत्या कोणत्या 3 झाकायच्या. त्या मावशीला मग डोळे उघडे ठेवा आणि एवढंच ऐका, डोळे नका झाकू. 3 गोष्टी झाकायच्या. कोणत्या. पाठीमागं तिकडं. हा काय मजा आहे, काय मजा आहे. अहो एवढी लाइटिंग, एवढा मोठा मांडव, एवढ्या पॉवरफुल ट्यूबलाईट, एवढी चांगली सिस्टीम, एवढे चांगले वाजवणारे, एवढे चांगले गाणारे, एवढे चांगले म्हणणारे, एवढे चांगले चोपदार, एवढ्या बाया, एवढे माणसं, एवढे पोरं, एवढ्या म्हाताऱ्या, एवढा दांगडो, एवढा गोंधळ, एवढा गर्दान, याच्या झोप काय डेअरिंग राव त्या मावशीची. तुम्ही मनावर घेऊ नका, तुमचं निमित्त केलं आणि फवारणी करून घेतली. विठाला विठाला. ऐका 3 गोष्टी झाकायच्या, हनुमंतरायापासून शिकायचं. कोणत्या कोणत्या 3. 1 साधना, 2 संपत्ती आणि 3 संबंध. या 3 गोष्टी झाकून ठेवा. ज्याला मोठं व्हायचं ना त्याने जीवनात या 3 गोष्टी झाकायच्या. साधना झाकायची, संपत्ती आणि साधना. नामचिंतन केल्यावर प्रचार करू नका भक्तीचा. साधनेचा प्रचार केला तर साधना भ्रष्ट होते. संपत्तीचा प्रचार कराल तर संपत्ती नष्ट होते. आणि तुमचे कोणाबरोबर कसे संबंध आहे हे जर सांगत फिराल तर संबंध टिकत नाही. 3 गोष्टी झाकायच्या. मला वाटतं याच तत्वाचे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा आहे ना, ज्ञानेश्वरीमध्ये ओवी टाकली गोड. परमार्थ हा झाकून असावा. नाना कृषी वळू आपुले, जे पांघरवी पेरिले तैसे झाकिले पदरे दान पुण्यगा. शेतकरी शेतामध्ये पेरतो आणि पाठीमाग एक जण काय करतो, असा उखरीत चालतो ना, त्याला रासनी म्हणतात. काही भागात राख्या म्हणतात, काही भागात लोड म्हणतात, काही भागात फळाटी म्हणतात. पण सगळ्याचा अर्थ एकच घ्यायचा, झाकणे.
झाकलं का उतार चांगला होतो, हे ज्ञानोबरायाचं मत आहे. परमार्थ हा झाकून उघड्यावर नाही. समर्थांचं तेच मत आहे, अभ्यासी प्रगट व्हावे नाही तरी झाकून असावे, प्रगट होऊन नसावे हे तो बरे नव्हे. त्याच तत्वाचे हनुमंतराय. हनुमंतराय ज्या वेळेला आई साहेबाचा शोध करायला जातात, प्रभू रामचंद्राच्या समोर हनुमंतरायाला आणण्यात येतं आणि सांगितलं बाकीच्यांनी की प्रभू हनुमंताचा सत्कार करायचा. म्हणे का? 400 योजनचा समुद्र तरुण गेलाय. प्रभू विचारतात हनुमंता तुझा सत्कार. म्हणे का? समुद्र 400 योजनचा. हनुमंतराय सांगतात जलदी लांगे गया आश्चर्य नाही. काय आश्चर्य आहे? कशामुळं? तुमची कृपा मेली मुद्रिका मुख माही. तुमच्यामुळं तरलो प्रभू, माझं काहीच नाही. स्वतःला झाकतात. एक बोलू का? प्रचारानं माणूस मोठा होतो की नाही मला सांगता येणार नाही. कर्म चांगले ठेवा, झाकल्यानं माणूस मोठा होतो. हे शास्त्र आहे. कर्म चांगली असेल तर झाकल्यानं माणूस मोठा झाल्याशिवाय राहत नाही. चला, हनुमंतरायाला ज्या वेळेला आता प्रभू हुशार अटकवला हनुमंताला. का रे? मुद्रिकेनं तरला. मग मुद्रिका कोणाला दिली? सीतामाईला. परत कसा आला? पण हनुमंतराय बुद्धिमत्ताम वरिष्ठम. सांगितलं जाताना तुमची मुद्रिका, येताना माझ्या आईचा चुडामन होता, माझं काहीच नाही, त्याच्यावर तरलो प्रभू. आता ज्या वेळेला बिभीषणाच्या महालामध्ये जातात हनुमंतराय, बिभीषणानं हात धरला. रसिक आहे कथेचे, हनुमंतराय कथेचे रसिक आहे. हात धरला बिभीषणानं, मला रामकथा सांगा. असली कथा केली. आमचे पंकज दादा बसले बरोबर ना? पंकज दादा असली कथा केली. बिभीषणाच्या डोळ्यात भावाश्रू आले आणि जाताना बिभीषण बोलला देखील का इतकी कथा चांगली करतो, एवढा मोठा कथाकार आहे. हनुमंतराय ऐका ऐका, लई गोड प्रसंग आहे. म्हणले इतकी गोड कथा केली, तुझा फोन नंबर दे. जर कोणाला कथा घ्यायची असेल लंकेत तर देत जाईल तुझा फोन नंबर. सांग फोन नंबर, नाव सांग. हनुमंतराय म्हणे मला नाव नाही. हनुमंतरायला नाव नाही बरं का. तुम्ही म्हणाल अभ्यासपूर्वक ही गोष्ट बोलतोय. मग केशरी नंदन, अंजनी सूत, हे काय आहे? ही गुण नाव स्वरूप नाव आहे हनुमंताला. हनुमंताला नाव नाही. बिभीषण विचारतो हनुमंता नाव नसण्याचा पहिला फायदा. हनुमंतराय सांगतात कोणतीच केस होत नाही. कारण पोलीसवाले काय लिहितात? अज्ञात. आणि दुसरी गोष्ट, नावच नाही तर नावाकरता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं. नावच नसेल तर बिभीषण हनुमंत नाही मला तुझं नाव घ्यायचंय. राग आला हनुमंताला. हात धरला बिभीषणाचा. प्रभू रामचंद्राच्या फोटोच्या समोर नेलं आणि हनुमंतराय सांगतात बिभीषणा तुला जर नामच घ्यायचं असेल तर ह्या सुंदराचं घे, बंदराचं कशाला घेतो? झाकलं स्वतःला. ऐका आता, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. हे नाव आहे. माझं कशाला नाव घेतो? शेवटचा विषय विचारला हनुमंताला प्रभूने. खरं सांग हनुमंता, लंका कुणी जाळली? हनुमान सांगतो प्रभू एवढी गर्दी होती, मला काय माहिती कोणा जाळली एवढ्या गर्दीत. अरे पण टीव्हीला तर खाली पट्टी तुझ्याच नावाची चालली होती. हनुमंत सहज बता हनुमान, लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? आपको पता है प्रभु. फिर भी बता हनुमान, लंका किसने जलाई? सुनने का आपको बोले हाँ सुनने का. बता लंका किसने जलाई? हनुमान सांगतो प्रभु लंका मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? लंका तो रावण के पाप ने जलाई, लंका तो सीता के श्राप ने जलाई, लंका तो मेरे बाप ने जलाई. आज हा प्रभू रामचंद्र तुला आशीर्वाद देतो. जगाच्या पाठीवर माझ्यापेक्षा तुझी जास्त मंदिरं असतील हनुमंता. झाकल्यानं माणूस मोठा होतो, प्रचारानं नाही. विठाला हनुमंतरायाला दुसरं कामच नाही, एवढंच काम होतं हनुमंतरायाला.
कालच कीर्तन होतं विकास दादा माझं, आणि ते रामायण चाललेलं होतं टीव्हीला, रविवारी असायचं बघा ते. आणि असलं त्याची सुरुवातच इतकी गोड असायची. मंगल भवन अमंगल असलं आणि कळायचं लगेच लोक हे रामायण पाहायला. 9 वाजता लागायचं बघा. बरोबर काल्याच्या कीर्तनाचा टाइम म्हणतो सारखाच, रविवारचा दिवस. काल्याला गेलेलो, लोक म्हणे बाबा काल्याचं कीर्तन हे लोक रामायण पाहिल्याशिवाय काय कोणी येणार नाही. मलाही रामायण पाहायची मोठी हौस होती. म्हणलं आता एवढे सगळे येतात, मी म्हणलं ठीक आहे तुम्ही म्हणता तसं होऊ द्या, रामायण नंतर काला करू. आणि आम्ही दुसऱ्याच्या घरात गेलो रामायण पाहायला. म्हणजे आमचं काल्याच कीर्तन सोडून काशी करून ते रामायण पाहायला दुसऱ्याच्या घरात. तर तो टीव्हीला शेवटचा भाग चालला होता. सीतामाईनं तो नवरत्नाचा हार काढला आणि देऊन टाकला हनुमंतरायाला. बघा शेवटचा भाग चालला होता. आणि हनुमंतराय करायचे, एक एक मणी घ्यायचे आणि फोडायचे. काय याच्यात राम आहे का? राम नसल तर काय करायचं, तो मणी फेकून द्यायचा. सीतामाई म्हणले ह्याला कळत नाही, मालक करत होते ते बरोबर होतं, ह्यातलं कळत नाही. हनुमंता तुला कळतंय का? अरे एका एका रत्नाची किंमत पृथ्वीचं मोल आहे आणि तू फेकतोय. हनुमंतरायाने सांगितलं आई साहेब मला एकच रत्न माहिती आहे, राम रत्न. बाकी रत्न ज्याच्यात राम नाही तू फेकून देतोय, तुझ्यात राम आहे का? हनुमंतराय म्हणे आई साहेब माझ्यात जर राम नसेल ना तर हनुमंतराय सुद्धा काही कामाचे नाही. अरे हे नामचिंतनाचा परिणाम असा झाला, हनुमंतरायानं छाती फाडली आणि आतमध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतामाई हे सगळे दिसू लागले. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में। राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी मेरे सीने में, मेरे सीने में। हे सगळे आतमध्ये निघाले. आणि मग तिथं एक बारीक पोरग होतं उगा काय तरी हे मुलासारखं. ते मला म्हणे बाबा आता हे जे घडलं हे बरोबर आहे का? म्हणलं अरे 100% असं घडलं ना. हनुमंतरायाच्या हृदयात प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतामाई हे सगळे निघाले. ते पोरग मला म्हणे बाबा हे कशामुळे घडलं सांगता येईल का? ते मला काय माहिती, माझ्यावर पाणी फेरील म्हणून. मी म्हणलं बाबा हनुमंतरायाची नामच भक्ती जी होती ना, श्रीराम जय राम जय जय राम, त्या भक्तीचा परिणाम. नामभक्तीचा प्रचार आणि प्रसार हनुमंतरायानं. बघा नामधारक ज्या वेळेला नाम साधनेकडे वळतो ना, भगवान म्हणतात मी त्याचा ड्रायव्हर बनतो. नामाच्या सहस्रवरी नावारी अवधारी आणि सजोनिया संसारी तारू झालो. मी त्याला तारून नेण्याकरता भगवान म्हणतात स्वतः जातीनं त्याच्याकडे लक्ष घालतो. इतकं म्हणून सोपी साधना नामाचे चिंतन. नामचिंतन करा, प्रगट करा, पसारा करा, जिथं असाल तिथं करा. एक वेळेस संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं नाम चिंतन करा. विठोबार जय 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 गोपाल. नामधारकाला जिथं असाल तिथं कुठं जायची गरज नाही. मातंग ऋषीनं सांगितलं होतं. तेव्हापासून राम 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 या मंत्राचा जप करावा. घटना घडेल. सिया को ले गया रावण बना के वेश जोगी का. जोगड्या
शेळ्याचं रूप धारण करून जानकी मातेचं अपहरण होईल. त्या शोधार्थ प्रभू रामचंद्र आणि लखनजी येतील, तुझी कुटिया पावन करतील. तेव्हापासून राम 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 मंत्र जपावा. शबरी पद्मासनात बसलेली आहे. जरा इकडे लक्ष द्या. झालंय बोलू नका रे बाळानो, शांत राहा. पद्मासनात बसली आणि प्रभू विचारताय, शबरी किती दिवस झाले तू माझी वाट बघते. आपण वर्षातून एकदा लक्ष्मीला निवेदन येतो बरं. काय सांगते शबरी. इतकं गोड उत्तर द्यावं. प्रभू डोळ्याला दिसत नाही शबरीला चांगलं, थरथरचा आवाज आहे, हात असं पाहावं लागतंय. आणि प्रभू आवाज देत आहे, शबरी मी आलोय ना. कोण तू? ज्याचं आयुष्यभर भजन केलंय तो मी राम आहे. राम शब्द ऐकला आणि माझ्या शबरीच्या डोळ्यात टचकन अश्रू आले. देवा आता आला होय, तुला आता दया आली का? किती कसोटी घेतो रे भक्ताची. देवा रोज वाट पाहायची रे तुझी. आज नाही आला माझा प्रभू, उद्या नक्की येईल. मी तुझा रस्ता झाडायचे का आता उद्या नक्की येईल. एवढंच नाही देवा, रात्रीच्या वेळेला जर झोपली, लिंबाचा पाला जर पडला तर खडबडून जाग व्हायचे, माझा प्रभू आला की काय. नाही दया आली तुला. त्यावेळेला प्रभूने एक वाक्य विचारलं, शबरी किती दिवस झाले. आता शबरीचं उत्तर ऐका. प्रभु जब मेरी आयु 16 बरस की थी तब से मैं आपकी राह देख रही हूं. आज कम से कम मेरी आयु 16,000 बरस की हो चुकी है. बाप रे बाप. वयाच्या 16व्या वर्षापासून रोज वाट पाहावी आणि रामाच्या नावाचा जप करावा. देवा आखियन को छाई परी पंथ न्यार न्यार जिभलिया को छाले पडे राम पुकारे पुकार. अरे वाट पाहून पाहून डोळ्याच्या झापड्या झाल्यात आणि राम नामाचा जप करून जिभेची सालपट निघाली. त्यावेळेला आता आला होय. काय वाटतं देवा तुला? अरे रोज द्रोण घ्यायचे, रानात जायचे आणि बोर तुका म्हणे चाखोनी सांगे, गोड बोर द्रोणात टाकायचे आणि घेऊन यायचे. नाही आला तू. रोज वाट पाहावी अशी. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारे रास्ता आएंगे राम जी. मला वाटतं मुमुक्षु मध्ये प्रकार मांडले. मंद मुमुक्षु, तीव्र मुमुक्षु. हे तीव्र मुमुक्षुत आहे. ज्ञानोबारायासारख्याने कावळ्याला विचारावं कधी भेटेल देव. तशी शबरीची अवस्था. रोज रानात जायचं, बोरं आणायचे. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारी रास्ता आएंगे राम जी. शबरी निहारी रास्ता आएंगे राम
केली. ती आहे तिथं प्रभू जातात. असाल ते करा जेथे तेथे. झाली सेवा माझी. जाता जाता धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना सुंदर असं नियोजन केलंय आणि कीर्तनकार एक एका होणी बळी आहे. महाराष्ट्रातली टॉप यादी आपल्या पत्रिकेला दिसते. सुंदर असं बहुसंख्येनं उपस्थित आपण आहात. सुंदर असं नियोजन, सुंदर गायक मंडळी, वादक मंडळी आहे. फक्त जाता जाता एकच सांगतो, 8 दिवस तुमच्या गावात आता मशीन आलं. मशीन संधी सोडू नका. मशीन आली. मशीन कोणती? धुण्याची मशीन आलेली आहे. धुवून घ्या आता. एक वाक्य बोलतो, कळणारे लोक आहात तुम्ही. मळके कपडे घालणारा, स्वच्छ कपडे घालणारा कधीच बसत नाही. त्याला जर बसायचं असेल तर कपडे स्वच्छ करून बसतो. कळलं असेल तर बघा. त्याला जर नाही कळालं, एवढ्या 8 दिवसात फक्त त्याला एवढंच कळावा, आपल्या कपड्यावर मळ आहे, तेव्हा धुण्याची इच्छा होईल ना. हे कशा करता? हे परिवर्तन. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला दुबून आणा कोणी, दुबून आणा कोणी, धोणी आणा कोणी माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनीला, धोणी आणा कोणी हिला, धोणी आणा कोणी हिला, धोणी आणा कोणी. धुतली हरिचंद्राने, तारामतीने रुईदासाने, हिला मळवू नका हो, हिला मळवू नका हो कोणी, माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, गोधडी झाली जुनी, माझी गोधडी. गोधडी झाली जुनी. ऐका ऐका ऐका. समोरचा माणूस खोटं बोलतोय हे तुम्हाला कळतं, तरी तुम्ही त्याच्याशी संबंध ठेवता, याचा अर्थ तुम्हाला खोटं चालतं. नका ठेवू संबंध, धुवून टाका अशा गोष्टी. आता एक करायचं, काला आटोपला, 7 दिवस ही धुतल्या जाणार. आता हिला पापाचा, दुराचाराचा, अत्याचाराचा, भ्रष्टाचाराचा, वासनेचा मळ लागू द्यायचा नाही. ती धुतली तुकड्याला साने, संत सज्जनाच्या चरण स्पर्शाने, तिला ठेवीन घडी घालून, तिला ठेवीन घडी घालून, माझे गोधडी झाली जुनी, माझे